तर साताऱ्यात 99 अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडणार आहे आणि या संमेलनाची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध झाली आहे। मात्र या पत्रिकेत शरद पवारांचं नाव नसल्यानं त्याची चर्चा होताना दिसते। निमंत्रण पत्रिकेत फक्त पदावर असणाऱ्यांची नावं असल्याचं स्पष्टीकरण मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी दिलं। मंत्री शिवेंद्रराजे भोसले या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 1 ते 4 जानेवारी दरम्यान हे संमेलन पार पडणार आहे। आपण आता त्यांना पण नाही, आपण त्यांना म्हणजे पत्रिका तर दिलेल्याच आहेत। आता जे पदावर आहेत त्यांचे नाव वगैरे येणार, आता जे मंत्री आहेत त्यांची नाव येणार, तर आपण पत्रिका वगैरे सगळ्यांना दिल्यात। अजून पण आपण पत्रिका सगळ्यांना देतोय, निमंत्रित करतोय। अगदी पवार साहेब असतील, इतर पण आम्ही सगळ्यांना निमंत्रित करणार आहे। किंवा जिल्ह्यातले सुद्धा श्रीनिवास पाटील साहेब आहेत, तुमचे शशिकांत शिंदे साहेब आहेत, या सगळ्यांना आम्ही निमंत्रित करणार आहे। हे काय माझा म्हणजे मला सगळ्यांना सांगितलं की हा काय माझा एकट्याचा कार्यक्रम नाही, हा आपल्या जिल्ह्याचा कार्यक्रम आहे। हा सातारचा पण नाही, नुसतं सातारा शहर किंवा नुसतं माझं, मी अनेक वेळा बोललोय की जिल्ह्याचं नाव होणार आहे। साहित्य संमेलन हे जिल्ह्याच्या नियोजन आपलं आहे। हे काही नुसतं सातारमध्ये होतं म्हणजे सातारकरांचं असं नाही। तर आपण पाहतोय यावेळी 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणाऱ्या पत्रिकेच्या पदावर असणाऱ्यांची नावं लिहिल्याचं शिवेंद्रराजेंनी म्हटलेलं आहे। सर्वांना संमेलनाचं निमंत्रण देणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे।